भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 92वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. अग्निपाठाचा अभंग. अल्पयत्न अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. अल्पयत्ने फिटे सहजी ते ऋण, मातृ पितृ गुरु समाजाचे. परिदेव ऋण कसे फेडशील, नित्य यज्ञाविन मार्ग नाही. सूर्योदय सूर्यास्त करणे नित्य यज्ञ, तांदूळ तुपाच्या हवनाने. सूर्य प्रजापती अग्नि प्रजापती, अनुक्रमे त्यासी समर्पावे. मेधावदे आता ऋणभय संपे, शांती समाधान चित्ती नांदे. अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया, संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अर्जुनाला देव आता त्रिगुण वृत्तीचं निरूपण करतायत. भगवान सांगतायत की हे उद्धवजी, प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या गुणांचा प्रकाश असतो, त्यामुळे प्राण्यांच्या स्वभावात बदल होतो. आता मी सांगतो की कोणत्या गुणाने कसा कसा स्वभाव बनतो ते तू सावधपणे ऐक. सत्वगुणाच्या वृत्ती आहेत शम म्हणजे मनसंयम, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, तितिक्षा सहिष्णुता, विवेक, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता ह्या आहेत. आणि रजोगुणाच्या वृत्ती आहेत इच्छा, प्रयत्न, गर्व, तृष्णा, उन्माद, अहंभाव, देवतांकडून आशीर्वाद, भेदबुद्धी, विषयभोग, मदोत्साह, यशप्रीती, हास्य, वीर्य, हट्टाने उद्योग करणे ह्या आहेत. तर तमोगुणाच्या वृत्ती क्रोध, लोभ, खोटं बोलणं, हिंसा करणं, याचना करणं, पाखंडीपणा, श्रम, कलह, शोक, मोह, विषाद, निद्रा, दीनता, आशा, निरुद्योगीपणा, भय ह्या सर्व तमोगुणाच्या वृत्ती आहेत. सन्निपात अशा प्रकारे सत्वगुण, रजोगुण, तमोगुणांच्या अधिकांश वृत्तीचे वेगवेगळे वर्णन मी तुला सांगितलंय. पण उद्धवजी, मी आहे, माझा आहे अशा बुद्धी त्रिगुणांचे मिश्रण आहे. आणि सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिही व्यवहार सन्निपातो मनोमात्रोंद्रियासुभी. म्हणजे ज्यात मन, शब्दादी विषय, इंद्रिय, प्राण्यांचे कारण, पूर्वोक्त वृत्तींचा उदय होतो, ते सर्वच्या सर्व सात्विक, राजस, तामस अशा तिन्ही गुणांचं समजावं. धर्मेच अर्थेच कामेच यदासौ परिनिष्ठितः गुणानाम सन्निकर्षोयम श्रद्धारती धनावह. जो माणूस धर्म, अर्थ, काम यांच्याशी संलग्न राहतो त्या सत्वगुणापासून श्रद्धा, रजोगुणापासून रती, तमोगुणापासून धनप्राप्ती होते. हे सर्व गुणांचे मिश्रण आहे. ज्यावेळी मनुष्य सत्काम कर्म, गृहस्थाश्रम, स्वधर्म आचरणात जास्त प्रेम करतो
त्यावेळी पण तो त्रिगुणांचा मेळच समजावा. गृहस्थाश्रम हा असाच तीनही गुणांचे मिश्रण आहे. यामध्ये गृहस्थ हा धर्म अर्थ काम या तिन्हींच्या प्राप्तीकरता अखंड झटत असतो आणि धर्म हा सात्विक, अर्थ हा राजस, काम हा तामस आहे. जेव्हा पुरुष सकाम कर्म करतो, गृहस्थाश्रम आणि सधर्माचरणात अधिक प्रीती ठेवतो, तेव्हा हे तिन्ही गुणांचे मिश्रण असते. धर्माचरण करून माझी आराधना करणारा पुरुष सात्विक वृत्तीचा, भोगेच्छेचं धर्माचरण करून माझी आराधना करणारा राजस वृत्तीचा असतो आणि शत्रूंची हिंसा करण्याच्या दृष्टीने माझी आराधना करणारा हा तामस वृत्तीचा असतो. जीव विषयाधिकात आसक्त असतो म्हणून त्याच्या ठिकाणी हे गुण असतात. मी नित्य विरक्त असल्यामुळे मी निर्गुण आहे. सत्वयुक्त प्रकाशक, निर्मल, शांत, यदे तरौ जयेत सत्वम भास्वरम विशदम शिवम तदा सुखेन युज्येत धर्म ज्ञान दिभी पुमान. सत्व म्हणजे सत्वगुण प्रकाशक, निर्मल व शांत असतो. पुरुषात त्याचे आधिक्य असेल तर तो खरे सुख, धर्म, ज्ञान, शम, दम या वृत्तींनी युक्त असतो. रजोगुण भेदबुद्धीचे जर स्वरूप भेदबुद्धी, आसक्ती, प्रवृत्ती, धनलोभ, कीर्ती, उद्योग हे सर्व त्याच्या प्रधान वृत्ती आहेत. आणि तमोगुणाचे स्वरूप अज्ञान, आलस्य, मूढता, जडत्व हे आहे. ज्याचे चित्त सदैव प्रसन्न व शांत असते, इंद्रिय तृप्त असतात, मन विषय परामुख असते, अशालाच माझी प्राप्ती होते. उद्धवा, सत्वगुणाची वाढ झाली असता मनुष्य देवाप्रमाणे वागतो. रजगुणाची वाढ झाली असता असुराप्रमाणे प्रवृत्तीपर होतो आणि तमोगुणाची वाढ झाली असता तो राक्षसाप्रमाणे होतो. यदा जयेत रजसत्वम तमो मूढम लयम जडत युज्येत शोक मोहाभ्याम निद्रया हिंसया शया. तो नुसता आळसामध्ये पडून राहतो, काहीही काम करत नाही. तमोगुणाची जर हे झाली तर. मग उद्धवा, सत्वगुणाची वाढ झाली असता मनुष्य देवाप्रमाणे वागतो. निष्काम भावाने मला सर्व समर्पण करून कर्म केले असता ते सात्विक कर्म होय. काम्य बुद्धीने केलेले कर्म राजस होय आणि परपिढीच्या हेतूने हिंसात्मक केलेले कर्म तामस कर्म होय. पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाविषयी श्रद्धा असते, ती सात्विक श्रद्धा. कर्माविषयी श्रद्धा ती राजस श्रद्धा. अधर्माविषयी ती तामस श्रद्धा समजावी. माझ्या सेवेबद्दल श्रद्धा ही निर्गुण श्रद्धा होय. तसेच अन्नाविषयी आहे. आरोग्यविषयक, पवित्र व अनायासे प्राप्त झालेले सात्विक, रसनेंद्रियांना आवडणारे राजस आणि दुःखदायक व अपवित्र, खरकटे, शिळे हे तामस अन्न समजावे. आत्मचिंतनाने मिळणारे सुख सात्विक सुख होय. विषयापासून मिळणारे सुख हे राजस सुख होय. अज्ञान व दैन्याने युक्त ते तामस सुख होय. आणि माझ्यापासून मिळणारे हे ब्रह्मचिंतनापासून मिळणारे सुख हे निर्गुण सुख समजावे. उद्धवा, जीवाला संसार बंधनात टाकणारे कर्म त्रिगुणात्मक असते. जो पुरुष अशा त्रिगुणात्मक कर्माचा लय करून माझ्या ठिकाणी म्हणजे ठिकाणी करतो आणि फक्त भक्तिभावाने चित्त मला मद्रूप करतो, तो मद्रूपच होतो, तो माझ्यात सामावला जातो. आत्मज्ञान विषयक ज्ञान सात्विक ज्ञान आहे. कर्मविषयक ज्ञान हे राजस ज्ञान आहे आणि अधर्मात श्रद्धा ठेवण्याचं ज्ञान तामसी आहे. अंतर्मुखतेने आत्मचिंतनाने होणारे सुख सात्विक आहे. बहिर्मुखतेने होणारे सुख राजस आहे. अज्ञान दीनतेने होणारे सुख तामस आहे. द्रव्यम देश फलम कालो ज्ञानम कर्मम च कारकः श्रद्धावस्था कृतर्निष्ठा त्रैगुण्य सर्व एवही. उद्धवजी, द्रव्य वस्तू, देश म्हणजे स्थान, फल, काल, ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा, अवस्था, मनुष्य, देव, तिर्यक आदी शरीर, निष्ठा हे सर्व त्रिगुणात्मक आहे.
हे नररत्ना, पुरुष आणि प्रकृतीच्या आश्रित जितकेही भाव आहेत ते सर्व गुणमय आहेत. सर्वे गुणमया भावाः पुरुष व्यक्तधिष्ठिताः दुष्टम श्रुतम अनुध्यात्म बुद्ध्या वा पुरुषर्षभ. फक्त हे त्रिगुणात्मक आहेत ते सर्व अगदी डोळ्यांसारख्या इंद्रियांनी अनुभवले असले, शास्त्राद्वारे लोकांतर संबंधात ऐकले असेल अथवा बुद्धीद्वारे विचार केलेले असेल, जीवास जितक्या म्हणून गती योन्या प्राप्त होतात ते सर्व त्यांच्या गुण कर्मानुसारच होतात. हे सौम्या उद्धवा, सर्वच्या सर्व गुण कर्माशीच संबंध ठेवतात. म्हणूनच जीव ज्यास अनायास जिंकतो तो जीव त्यावर विजय प्राप्त करतो. तो भक्ती योगाद्वारे माझ्यात मन एकाग्र करतो आणि माझे वास्तविक स्वरूप त्यास मोक्ष ते प्राप्त होते. हे मनुष्य शरीर फार दुर्लभ आहे. याच शरीराद्वारे तत्वज्ञान व निष्ठारूप विज्ञान प्राप्ती संभवते. हे देव पुन्हा पुन्हा स्वतः साक्षात ईश्वर आपल्याला मनुष्य रूप घेऊन सांगतोय की हे देह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. मनुष्य देह मिळालाय हा दुर्लभ आहे. त्याचा होता होईल तेवढा फायदा करून घ्यायचा आहे. म्हणजे फायद्या तोट्यातला फायदा नाही. आपल्या डोक्यात तोच व्यापारी व्यवसाय दृष्टिकोन असतो. हा असा की ज्याच्यात आसक्ती कमी होऊन, विषय कमी होऊन आपण परमेश्वरात आपलं मन जास्तीत जास्त लावायचा प्रयत्न करायचा. 24 तासातले 8 तास तर झोपेतच जातात. 5-6 तास तर जेवण खाण करणं, हिंडणं फिरणं, आवरणं करणं ह्या सगळ्यात केरवारे जे काही आपले आहे ह्याच्यात जातात. आणि मग उरलेले किमान एक 5-7 तास तरी आपल्याला म्हणजे सत्संगात घालवायला काय हरकत आहे, की जेणेकरून या विषयापासून आपण दुरावणार नाही. आणि जास्तीत जास्त प्रयत्न ह्याच जन्मात करायला हवाय असा जर आपण सगळ्यांनीच अट्टहास केला तर खरोखर आपल्याला काहीतरी सिद्ध प्राप्त होईल. थोडी गती मिळून आपण निदान ह्या जन्मात त्या साध्याच्या जवळ तरी जाऊ. हे मनुष्य शरीर फार दुर्लभ आहे. विचारशील पुरुषाने सावधानीने सत्वगुण सेवनाने रजोगुण व तमोगुणात जिंकले पाहिजे. आणि निस्संगो माम भजेत विद्वान प्रमत्तो जितेंद्रियः रजस्तश्चाभिजयेत सत्व संसेव या मुनिः. त्यांनी माझे स्वरूप समजून घेऊन माझ्या भजनास लागावे, इंद्रियांना वश करून घ्यावे, कशातही थोडीही आसक्ती ठेवू नये. किती परोपरीने देव उद्धवाला तयार करतायत आणि उद्धवाच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत. हाच भाव आपण लक्षात ठेवायचा. योगयुक्त होऊन चित्तवृत्ती शांत कराव्या, निरपेक्षतेद्वारे सत्वगुणावर पूर्ण विजय मिळवावा. अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीवभावास सोडून देतो आणि माझ्यात मिसळतो. म्हणजे सत्वगुण सुद्धा शेवटी गुण आहे, त्याच्यात तो सुद्धा नकोय, त्याला सुद्धा योग्य वेळी बाजूला ढकलून द्यायचं आणि फक्त ईश्वरात मन स्थिर करायचं. जीव लिंग शरीर रूप आपली उपाधी जीवत्वाने तसेच अंतःकरणात उदय होणाऱ्या सत्वादी गुणांच्या वृत्तीपासून मुक्त होऊन माझ्या म्हणजे ब्रह्माच्या म्हणजे आत्म्याच्या अनुभूतीने एकत्व दर्शनाने पूर्ण होऊन जातो. खूप सुरेख श्लोक सार भगवंतांनी हे या अध्यायाच्या या शेवटच्या श्लोकात सांगितलंय की जीव विनिर्मुक्तो गुणैश्चा क्षयसंभवैः मय्यैव ब्रह्मणा पूर्णो न बर्हिर्नांतर चरेत. व त्याला एकत्व दर्शनाने पूर्ण होऊन जातो, पूर्णत्वाची प्राप्ती होते. आणि मग बाह्य अंतर आत बाहेर ह्याचा कुठलाच विषयात त्याचं मन म्हणजे राहत नाही. तो एकत्व पावतो, आत बाहेर असं काही उरतच नाही. भगवान सांगतायत की उद्धवजी, हे मनुष्य शरीर माझ्या स्वरूप ज्ञान प्राप्तीचे माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन आहे. आणि त्याचं
हे मिळवून जो माणूस खऱ्या प्रेमाने माझी भक्ती करतो तो अंतःकरणात स्थित मला म्हणजे आनंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त करतो. मल लक्षणमिमं कायम लब्ध्वा मद्धर्म अस्थितः आनंदम परमात्मानं आत्मस्थम समुपैति माम. म्हणजे माझं जे निर्गुण निराकार परमानंद स्वरूप रूप आहे त्याला तो प्राप्त करतो. त्यांनी स्वरूप माझ्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतल्यावर म्हणजे हे ज्ञान करून घेणं आवश्यक आहे हे सांगतायत देव. जीवांच्या सर्व योनी सर्व गती त्रिगुण मिश्रित आहेत, कोणत्या ना कोणत्या गुणांनी युक्तच आहेत. जीव ज्ञाननिष्ठेद्वारे सदासाठी मुक्त होतो. सत्व रजादी गुण जे दिसतात ते वास्तविक नाहीत, ते माया मात्र हे ज्ञान झाल्यावर मात्र त्याद्वारे व्यवहार करून सुद्धा तो बंधनात पडत नाही. म्हणून तर ते सजन कसाई होता तो भक्त. किती सुरेख चरित्र आहे. शेकडो रोज शेळ्या माराव्या लागायच्या पण त्याचं लक्ष भगवंतात असायचं. तो शेळी मारतोय म्हणून तो तामसी झाला, तमोगुणी आहे का? तो कसायाच्या घरात जन्माला आला, जे करायचंय ते करायचं पण मुखाने तर परमेश्वराशी जोडलेला. तो विठ्ठल 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 करायला म्हणून सजन कसायची खूप सुरीत दासगणू महाराजांनी फार छान त्यांचं हे केलेलं आहे. कीर्तन सुरेख आहे हे. असे लोक ते सांगितले की मग तो बंधनात पडत नाही. त्याला कोणचं म्हणजे त्रिगुणातलं कुठल्या गुणाचं तमोगुणी काम वाटतं, लोकांना वाटतं, तो मनाने त्यात लिप्त आहे का? नाही. तो परमेश्वरा स्वरूप समजतो. ते मेली मारणाची ज्या शेळीला मारायचंय तीही ईश्वर स्वरूप आहे, जी मरते ती ईश्वर स्वरूप आहे आणि अखंड परमेश्वरात मन लावलेलं असतं. त्यामुळे त्याला गुण दोष काहीही लागत नाही हे आधीच देव सांगून टाकतायत. वास्तविक त्या ठिकाणी कोणत्याच गुणांची सत्ता राहत नाही. साधारण लोकांना इकडे ध्यान द्यावे की जे लोक विषय सेवन उदरभरणात लागले आहेत त्या असत पुरुषांचा कधीही संग करू नये. म्हणून सत्संगाला जे महत्व दिले अनन्यसाधारण महत्व आहे ते देव पुन्हा सांगतायत की जो भयंकर विषयात लिप्त माणूस आहे, ज्याच्या डोक्यातून विषय बाजूला जात नाही, अशा माणसाचा संग एका क्षणासाठी सुद्धा करू नका. कारण त्यांचे अनुगमन केल्याने पुरुषाची तशीच दुर्दशा होते. जशी उदाहरण देव देत आहेत की जशी आंधळ्याच्या आधाराने जाणाऱ्या एखाद्या जाणत्याची, अरे कोणाचा हात धरलायस तू? आंधळ्याचा. मग तू पूर्ण अंधकारातच तुला भटकावं लागेल ना. मग कोणाची संगत धरायची ह्याला महत्व आहे. म्हणून देव सांगतायत की सत्संग करा. उद्धवजी प्रथम तर परमयशस्वी सम्राट इलानंदन पुरुरव्या उर्वशीच्या विरहाने अत्यंत शुद्धहीन झाले. शोक हटल्यावर मात्र त्यांना तीव्र वैराग्य आले. तेव्हा त्याने जे म्हटले त्याला ऐलगीत म्हणतात. इलेचा पुत्र म्हणून त्याला ऐल म्हणायचे आणि ऐलाने गायलेलं गीत म्हणून ऐलगीत म्हणतात. राजा पुरुरवा म्हणजे इतका काय म्हणतात स्त्री लंपट आणि प्रचंड विचारहीन झालेला असतो. ती उर्वशी त्याच्याकडे काही दिवस राहते आणि ती जेव्हा जायला लागते तो नग्नावस्थेत, आपण त्याचं चरित्र पाहिलेलं आहे भागवतात 3-4 स्कंदात गेले की ते नग्नावस्थेत असला तर मी 2 शेळीची मेंढ्याचे 2 मेंढ्या असतात आणि तुला मी नग्नावस्थेत पाहणार नाही, तर मी अशा तिने अटी घातलेल्या असतात आणि तो दिसतो आणि मग तो चक्क तिच्या मागं ती जेव्हा निघून जाते, ती शेवटी अप्सरा असते स्वर्गलोकेची, ती उर्वशी निघून जायला लागते तर तिच्या मागं हा तशा नग्नावस्थेत पळत जातो. तेही त्याला देहाचं भान इतकं माणूस हरपतो की आपण कोणत्या अवस्थेत आहे हेही कळत नाही. तो वेड्यासारखा तिच्या म्हणजे त्याला सोडून जाणाऱ्या उर्वशीच्या मागे धावतो आणि अगं देवी थांब, अगं निष्ठुर हृदय थांब, पळू नकोस, थोडं थांब, मी काय म्हणतोय ते ऐक, थोडं थांब, असं इतक्या तिच्या याचना करतो, विनंत्या करतो तिला. उर्वशीने त्याचे चित्त इतके आकृष्ट केले होते की तरी सुद्धा त्याची तृप्ती झाली नाही. क्षुद्र विषय सेवनात ते इतके गुंग झाले की त्यांनी किती रात्री
आल्या आणि गेल्या आणि त्यांचा उपभोग घेतला याचंही त्याला स्मरण नाही, ते त्याला कळलंच नाही. आणि आता ज्यावेळेस हे सगळ्याचा ती आली नाही, त्याच्यातनं प्रचंड तीव्र वैराग्य उत्पन्न झालं अतीव दुःखाने. आणि मग तो जे त्यांनी गीत गायले, अहो मे मोह विस्तार काम कश्मल चेतसः देव्यां गृहीत कंठस्य नायुखंडा इमे स्मृताः नाहं वेदाभिनिर्मुक्त सूर्यो वाभ्युदितो मुया मूषितो वर्षपूगानां बलाहानी गतान्युत. इतका आता मात्र हैराण झालाय, आपल्या स्वतःचा इतका धिक्कार करायला लागलाय. त्या प्रचंड वैराग्यातनं त्याला स्वतःच्या देहाचं महत्व कळलंय की अरे रे, हाय हाय हाय, भले माझे मूर्खपण तर पहा, मी किती कामवासनेने पछाडलेला होतो, माझे मन किती कलुषित झाले होते. उर्वशीने आपल्या बाहूंनी माझ्या गळ्याला जणू काही घट्ट विळखा मारला होता की माझ्या आयुष्याची किती वर्षे गेली ते कोण जाणे. दिवस येत होते का रात्र येत होत्या, मला त्या विस्मृतीला सीमा नाही, इतका मी तिच्यात गुंग झालो होतो. हाय हाय, हिने मला लुटले. सूर्यास्त झालाय का सूर्योदय हेही मला समजत नव्हतं. फार खेदाची गोष्ट आहे की खूप वर्षानुवर्ष गेले पण मला हे समजलेच नाही. अहो काय आश्चर्य आहे पहा. आता तो हे सर्व आपल्या आईला गीतामधलं आहे एक एक कडवी, आणि तो त्यांनी जे स्वतःची निर्भत्सना करत ईश्वर भक्तीकडे घेतला आणि त्याला हे जे वैराग्य आलंय ते तो बोलतोय. अहो काय आश्चर्य आहे पहा, माझ्या मनातील मोह इतका वाढलाय की मी कोण, एक नरदेव, शिखामणी सम्राट, चक्रवर्ती सम्राट असा असणारा पुरुरवा, पण माझं त्यांनी खेळणं केलं, एखादं क्रीडामुग म्हणजे खेळण्यासारखा वापर केला आणि त्या स्त्रीच्या हातातलं मी खेळणं बनलो. सपरिच्छदम मात्मानम हित्वा तृणम तृणमिश्वेश्वरम यांती स्त्रियम चान्वगमम नग्न उन्मत्तवदन. अरे पहा, मी प्रजेला मर्यादा ठेवणारा सम्राट आहे. ती मला माझ्या साम्राज्याच्या म्हणजे सम्राटाला, म्हणजे जो मी प्रजेला अंकुश ठेवू शकतो, पण माझ्यावर अंकुश कोण ठेवणार, तर ती स्त्री. तिने माझं असं काही खेळणं केलं की गवताची काडी किंवा एखादं चिपाड असा धरावं, खेळावं आणि ते फेकून द्यावं, तसं तिने मला टाकलं आणि मी मला सम्राटाला गवताच्या काडीसारखं टाकून जाऊ लागली. आणि मी वेड्यासारखा उन्मत्त होऊन नागडा उघडा तिच्या मागं पळू लागलो. आणि हाय हाय, हे काय जीवन आहे, अशा जीवनाचा धिक्कार असो म्हणून स्वतःचा त्याने ते सर्व स्मरण करून तो स्वतःचा धिक्कार करतोय पुरुरवा. किम विद्यया किम तपसा किम त्यागेन श्रुतेन वा किम विविक्तेन मौनेन स्त्रीभिर यस्य मनोहृतम. अरे स्त्रीने माझे त्यांनी चोरले, काय चोरले, त्यांची विद्या व्यर्थ आहे. ज्यांचे मन स्त्रीने चोरले त्याची विद्या व्यर्थ आहे, त्याचं तपस्या व्यर्थ आहे, त्याग आणि शास्त्राभ्यासाने पण काही लाभ नाही, तेही सर्व व्यर्थ आहे. यात काही संदेह नाही की त्यांचे एकांतवास मौन पण सुद्धा व्यर्थ आहे. म्हणजे स्त्री संग झाला की ह्या बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, ते सगळं लयाला जातं. म्हणजे विषय वासनेत स्त्री म्हणजे पुरुरव्याला झालाय स्त्रीचं, म्हणून त्यांनी ते विस्ताराने वर्णन केलंय. मला आपल्यालाच हानी लाभाचा पत्ता नाही, मला किती हानी झाली आणि काय लाभ झाला, मी काय वागत होतो ह्याचं माझं मलाच भान नाही. स्वतःला मोठा पंडित मानतो असा मी शहाणा सम्राट, मूर्खाचा मापन तरी माझ्या मूर्खाचा धिक्कार असो. हाय हाय, मी चक्रवर्ती सम्राट असूनही गाढव आणि बैलाप्रमाणे स्त्रीच्या फंदात अडकलो आणि तिच्या फंदात पडलो. मी किती वर्ष उर्वशीच्या ओठांची मादकता मदिरा पीत राहिलो, परंतु माझी कामवासना तृप्त झाली नाही. खरे आहे, अग्नी आहुतींनी कधी तृप्त होतो का? मग मी कसा तृप्त होईन? मी अपुराच राहिलो. त्या कुलटेने माझे चित्त चोरले.
आत्माराम जीवनमुक्ताचं स्वामी इंद्रियातीत भगवंताला सोडून अन्य कोणी असणे शक्य आहे का? मग मी तिच्यात एवढं मन का लावलं? म्हणजे स्वतःचाच तो धिक्कार करतो आणि त्याला काही उपरती झाली, पूर्व पुण्याई मुळे म्हणा किंवा काही. मी ह्या तिच्या फंदातून कसा बाहेर काढू स्वतःला, असा तो प्रश्न विचारतोय. उर्वशीने तर मला वैदिक सुक्तांच्या वचनाद्वारे यथार्थ गोष्ट सांगून समजावले होते, पण माझी बुद्धी कशी मेली होती की मला मोह मिटला नाही आणि तिच्या मोहापायी तिने सांगितलेली वैदिक सुक्त मी विसरून गेलो. सपशेल फक्त माझं भान माझ्या मोहाकडं, तिच्या लोभात होतं. माझी इंद्रियच माझ्या हाताबाहेर गेली होती, त्याला मी काय करू? आणि मला ते समजलेही नाही. मी इंद्रिय हाताबाहेर गेली ते आज कळते, त्यावेळेस मला कळलं नाही. जो दोरीचे स्वरूप न जाणता साप समजतोय आणि दुःखी होतोय, दोरीने त्याचे काय बिघडवलंय? अशा प्रकारे ह्या उर्वशीने आमचे काय बिघडवले? मी स्वयंच अजितेंद्रिय आहे, मी स्वयंच स्त्रीलंपट आहे, मी स्वयंच स्वत्व गमावलेलं आहे. मग तिने काय माझं बिघडवलं? सगळे दोष माझ्याकडं. म्हणजे त्याला ही उपरती झाली आहे, म्हणून हे सर्व तो अत्यंत योग्य बोलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मी अपराधी आहे, माझाच मी अपराध केलाय. म्हणजे मनुष्य देह कशाला मिळालेला असतो? याचं जर भान ठेवलं नाही तर माणूस स्वतःचाच तो मोठा अपराध करत असतो. म्हटले तर मैला कुचलेले दुर्गंधीयुक्त अपवित्र शरीर आणि कुठे सुकुमारता, पवित्रता, सुगंधता आदी पुण्योचित गुण, परंतु मी अडाण्याने, अज्ञानाने असुंदरतेवर सुंदरता आरोपित केली आणि हे शरीर माता पित्यांचे सर्वस्व आहे अथवा पत्नींची संपत्ती आहे, ही स्वामीकडून मोलावर घेतलेली वस्तू आहे, म्हणजे भगवंताकडून आगीचे इंधन आहे अथवा कुत्रे किंवा गिधाडांचे भोजन आहे. मला आपले म्हणा किंवा सुहृद संबंधांचे म्हणा, पण खूप विचार केल्यावर तरी निश्चय होत नाही की हे नक्की कुणाचं आहे. म्हणजे आई वडिलांचं आहे का, बायकोचं आहे का, सगळे संबंधितांचे आहे का, भगवंतानी दिलेलं एक साधन म्हणून, मोक्षाचं साधन म्हणून दिलेलं एक वस्तू आहे का, कुत्र्या मांजराचं खाद्य आहे का, अग्नीचं इंधन आहे. म्हणजे काय आहे शरीर? म्हणजे मी कुठं वाहत गेलो? हे स्वतःबद्दल तो अतिशय योग्य पद्धतीने विचार करतोय. मलमूत्राने भरलेले हे शरीर अपवित्र आहे, याचा अंत हाच की पक्षी खाऊन विष्ठा करणार, सडल्यावर किडे पडणार, जाळल्यावर राखीचा ढीग होणार. अशा देहावर लोक लट्टू होतात आणि म्हणतात, अहो या स्त्रीचा चेहरा काय सुंदर आहे, तिचे मुख किती सुंदर आहे, तिचे हास्य किती मनोहर आहे. आता त्या स्त्रीच्याच वर्णनाने आपण कसं फसलो आणि कसं तिच्या रूपाचं वर्णन केलं ते त्या राजाला आठवतंय, पुरुरव्याला, आणि तो बोलतोय, हे शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद, मज्जा व हाडांचा ढीग तसेच मलमूत्र, पू इत्यादीने भरलेला आहे. आपण रामदास स्वामींनी लिहिलेलं देहाचं वर्णन ऐकलं ना की असंच आपल्या देहाची किळस येते. इतकं त्यांनी अतिशय सत्य, त्रिवार सत्य लिहिले. शब्दाला आपण हेच कळतो की अरे रे काय घाण आहे, शरीराबद्दलची आसक्तीच संपुष्टात येते. असं सुंदर समास मनुष्य देहाबद्दल, देहाबद्दल लिहिलेला आहे. तसंच ह्यांनी वर्णन केलं, हा देह काय आहे? म्हणजे हाडा मांसांचा ढिगारा, मलमूत्र पुआने भरलेला, आणि ह्यात माणूस रमतो. आणि मलमूत्रात किडे, मग एखाद्या मलमूत्रातल्या किड्यामध्ये आणि माणसामध्ये अंतर काय, हा प्रश्न तो शेवटी विचारतोय असा. त्यामुळे आपले भले इच्छिणाऱ्या पुरुषांनी, विवेकी जनांनी स्त्री व स्त्री लंपट पुरुषांचा संग करू नये. विषय व इंद्रियांच्या संयोगाने मनात विकार होतो, अन्यथा विकाराचा काही अवसर नाही. जी वस्तू कधी पाहिली व ऐकली नाही त्यासाठी मनात विकार होतच नाही.
कारण तिच्याबद्दलचा अंदाज बांधण्यासाठी मनात काही कल्पनाच आपली पुढे जात नाही. त्यामुळं ते नुसतं ऐकून आपण सोडतो. पण जे लोक विषयांसह इंद्रियांचा संयोग होऊ देत नाहीत त्यांचे मन आपोआप निश्चल होऊन शांत होते. आता वाणी, कान, तस्मात् संगो न कर्तव्यम स्त्रीषु स्त्रैणेषु चेंद्रियैः विदुषां चाप्य विश्रब्ध षड्वर्ग किमु माहशाम. म्हणजे वाणी, कान, मनादी इंद्रियांनी स्त्री व स्त्री लंपटांचा संग कधीही करू नये. थोडं सुद्धा अशा स्त्रैण्य लोकांच्या जवळ जाऊ नये. माझ्यासारख्याची तर काय गत होईल म्हणजे असल्या लोकांची संगत केली तर. कारण मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा आपली इंद्रिय मन विश्वसनीय रित्या काबूत येऊ शकत नाहीत. आणि म्हणजे कोणीही त्याच्यावर आवर घालणं हे अवघड काम आहे. आणि मी तर असतानाच स्त्रैण्य आहे, मग माझं काय, असं पुरुरवा म्हणतोय. मला ते किती अवघड गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणताय, उद्धवजी, राजराजेश्वर पुरुरव्याच्या मनात जेव्हा असे उद्गार येऊ लागले तेव्हा त्याने उर्वशीच्या लोकीचा त्याग केला आणि आता ज्ञानोदय झाल्यामुळे त्याचा मोह गेला. त्याने आपल्या हृदयात आत्मरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला आणि तो शांत भावात स्थित झाला. ततो दुस्संग मृत्सुज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान संत एतस्य छिंदंती मनोव्याप्त संगमुक्तिभिः. बुद्धिमान पुरुरव्याने मग म्हणजे पुरुरव्यासारखा आपल्याच पुरुरव्याचा कुसंग सोडला. म्हणजे विवेकाला त्यांनी धरलं म्हणून त्यांनी म्हटलंय की बुद्धिमान पुरुरव्याने जो असा स्त्रैण्य पुरुरवा होता त्याचा तो कुसंग सोडला, कुसंग, आणि सत्संग धरला, जो विचार सुरू केला आणि विवेकाला धरलं. सत्पुरुष आपल्या सदुपदेशाद्वारे त्याची आसक्ती कमी करतात. त्याप्रमाणे त्यांनी आपली एक एक आसक्ती समूळापासून समूळ काढून टाकली. त्यासाठी तो प्रचंड प्रयत्न करत होता. संत पुरुषांचे लक्षण आहे की त्याने कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा होत नाही, त्यांना कशाची अपेक्षा नसते. त्यांचे चित्त सदैव माझ्यात लागलेले असते. त्यांच्या हृदयात शांतीचा अगाध सागर राहत असतो, लहरत असतो. ते सदा सर्वदा सर्वत्र स्थित भगवंताचेच दर्शन करत असतात. त्यांच्यात अहंकार लेशमात्र नसतो. मग ममतेची संभावनाच कुठे राहते. म्हणजे आसक्ती नसते, मोह नसतो, माया नसते, मग ममता येईलच कुठून. ते उष्ण थंड, सुख दुःख द्वंद्वात एकरच राहतात. म्हणजे ठीक आहे असेल थंडी, ठीक आहे असेल उष्ण, म्हणजे ते त्यांनी चडफडत नाहीत किंवा थंडी पडली म्हणून पांघरून घेऊन झोपूनही राहत नाहीत. तसेच बौद्धिक, मानसिक, शारीरिक पदार्थासंबंधी पण परिग्रह करत नाहीत. कसलाच म्हणजे बौद्धिक परिग्रह हा विषय इतका छान आहे. अरे तुम्ही वस्तू सोडली मध्ये ती आपण गोष्ट ऐकतो की निसंग राहा, निसंग राहा, ईश्वरावर अर्पण करून राहा, हे सगळं सांगणारे गुरु आणि शिष्य. नदी पार करायची असती तर जाताना एक स्त्री म्हणते की मला हे पार करायचंय, कसं करू, मला जाता येईल. मग ते गुरु म्हणतात की तू बस माझ्या खांद्यावर आणि मी सोडतो, आणि ते सोडतात. नदी पार होऊ जाते आणि ते नदीच्या पलीकडे गेल्यावरती त्यांना वाकून नमस्कार करते, ते निघून जातात. पण शिष्य मात्र खूप वेळाने सकाळचा दिवस संपल्यावर संध्याकाळी म्हणतात, गुरुदेव तुम्ही त्या स्त्रीला कसं, स्त्री संग सोडायचा म्हणता, तुम्ही त्या स्त्रीला कसं धरून ठेवलं. ते हे आत्ता जो विषय आलाय की तुम्ही बुद्धीने सुद्धा संग सोडायला पाहिजे. ते गुरुजी त्याला म्हणतात, अरे तिला तर मी नदीच्या काठावर सोडलं, अजून तू तिला धरून बसलायस. म्हणजे बुद्धीनी संग सोडणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. निसंग बुद्धीनी व्हायला पाहिजे. जे संतांना शरण ग्रहण गेले तेच, त्याची गोष्ट काय सांगू, त्यांचे पण कर्मजडता, अज्ञान, संसार भय
भय सारेतून तो निवृत्त होतो. भले त्याने अग्नी भगवंताचा आश्रय घेतलाय, त्यास शीत, भय, अंधकार, दुःख काहीही करू शकत नाही. तो विशुद्ध साक्षात परमात्मामय होतो. जो कोणी या संसार सागरात गटांगळ्या खात आहेत त्यांच्यासाठी ब्रह्मवेत्ता शांत संत एकमात्र आश्रय आहे. संतांना फक्त एवढंच काम आहे की समाजाला जास्तीत जास्त भगवंताभिमुख करायचं, ईश्वराभिमुख करायचं, हे त्यांचं काम असतं. म्हणून तो सांगतात की त्यांनी सत्संग करावा आणि अशा संतांच्या आश्रयाने राहिल्यावर आपोआपच त्याची नौका पार होणार. जसे पाण्यात बुडणाऱ्या लोकांना नौका आधार असते, तसे संसार जटांगळ्या खाणाऱ्यांना ब्रह्मवेत्ता किंवा शांत संत नौका पार करू शकतात. ज्याप्रमाणे अन्नामुळे प्राण्यांच्या प्राणाचे रक्षण होते, तसा मीच दुःखितांच्या परमरक्षक आहे. धर्म मनुष्याला परलोकातील पुंजी होय. म्हणजे आता आपण जे वागतोय, धर्माने वागा, धर्माने वागा का सांगतात, तर आपलं वागणं बरोबर येणारं कर्म असतं. आपलं जे लिंग शरीर आहे त्याच्यासोबत ते येतं आणि आपल्याला राहिलेलं पुढच्या जन्मात भोगायचं असतं. म्हणजे धर्माने जेवढं जास्तीत जास्त धर्माने वागू, जेवढं जास्तीत जास्त ईश्वरार्पण करू, तेवढं आपलं कमी कर्म उरतं. ती परलोकातली पुंजी जी आहे ती कमी कमी होते. तसे संसारातील भयभीत लोकांसाठी संतच परमाश्रय आहेत. ज्याप्रमाणे सूर्य आकाशात उदय होऊन लोकांना जगत व आपल्याला पाहण्यासाठी नेत्रदान करतात, तसेच संतजन आपणास व भगवंतास पाहणाऱ्यास अंतर्दृष्टी देतात. संत अनुग्रहशील देवता आहेत. संत हितैषी व सुहृद असतात. संत आपले प्रियतम आत्मा आहेत. आणि काय सांगू, मीच संत आहे. शेवटी भगवान सांगतात, संता माझ्यात इतके एकत्व पावलेले असतात की मी आणि संत वेगळे नसतो, आम्ही एकरूपत्व असतो. म्हणून देव शेवटी सांगतायत की मी म्हणजेच संत होय. संतो दिशांते चक्षुषी बहिर्अर्क समुत्थितः देवता बांधवा संत संत आत्मा हमेवच. मी आणि संत आमच्या आत्मा एकरूपत्व आहे. देव सांगतायत, उद्धवा, हे प्रिय उद्धवा, आत्मसाक्षात्कार होताच इलानंदन पुरुरव्याला उर्वशी लोकीची अभिलाषा राहिली नाही. तो पूर्ण तिच्यापासून मनाने लांब आला, त्याच्या साऱ्या आसक्ती मिटल्या आणि तो आत्माराम होऊन माझ्यात रत झाला आणि स्वच्छ रूपाने पृथ्वीवर सर्वत्र स्वच्छंदपणाने भटकू लागला. आता हे आत्मज्ञान झाल्यामुळं त्याला कशाचीही फिकीर नव्हती, जगाची गरज नव्हती. जगाच्या म्हणजे हे सम्राट असताना 4 पावलं तो देहाने चालला नसेल आपल्या स्वतःच्या पायाने, पण आता ते सम्राट पद त्याचं कुठं त्याने धुडकावून दिलंय. मनाने तो ईश्वराशी संलग्न राहिलाय आणि त्यामुळे संलग्न झालाय. आणि मग आता एकत्व पावल्यामुळं तो पूर्ण सैर स्वच्छंदपणे सर्वत्र पृथ्वीवर हिंडत आहे आणि मुखामध्ये भगवंत आहे, डोळ्यामध्ये ईश्वर स्वरूपालाच पाहतो आहे, मनामध्ये तोच घोळतो आहे, कानाने त्याचंच नामस्मरण ऐकतो आहे आणि पाहताना दिव्य रूप त्याचंच पाहतो आहे. असं सर्वात्म सुंदर मला पाहत, मला ऐकत, माझं नामस्मरण करत असा तो स्वच्छंदपणे ऐल राजा म्हणजे पुरुरवा सर्वत्र संचार करू लागला. आता उद्धवजी म्हणतायत की भक्तवत्सल श्रीकृष्णा, ज्या क्रियायोगाचा आश्रय घेऊन जे भक्तजन ज्या प्रकाराने, ज्या उद्देशाने आपली पूजा अर्चा करतात, आपण कृपा करून आपल्या त्या क्रियायोगाचे म्हणजे आराधना कशी करायची त्याचं वर्णन मला सांगा. आता हा प्रश्न विचारलाय देवर. एतद वदंती मुनयो मुहुर्नी श्रेयस दृढाम नारदो भगवान व्यास आचार्योंगी रससुतः. देवर्षी नारद, भगवान व्यासदेव आणि आचार्य बृहस्पती आदी मोठमोठे ऋषी मुनी ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात.
की क्रियायोगाद्वारे आपली आराधना माणसास परमकल्याणाची आहे. क्रियायोगाचं आपण आता अलीकडल्या काळात स्वामी योगानंदांचं पुस्तक सगळ्यांनी जवळजवळ वाचलेलं असेल, योगी कथामृत. त्याच्यात त्यांनी क्रियायोगाचं महत्व दिलंय. क्रियायोगात म्हणजे त्याच्यात त्या एका महिलेचं तर सांगितलंय ती 67 वर्ष अन्न पाण्या वाचून राहिली. सासू खाण्यावरनं बोलती, त्याचं निमित्त होतं आणि साधू तिला क्रियायोगाची दीक्षा देतात. सूर्यकिरणांद्वारे आलेले किरण आणि ऊर्जा एवढीच काय ती त्या क्रियायोगाने ग्रहण करायची ती क्षमता असते आणि ते काहीही करता येऊ शकतं क्रियायोगाने, काहीही. सूर्यकिरणामध्ये अशी ताकद आहे की सोन्याचे कणही प्रत्यक्ष होऊ शकतात. हे जेव्हा काय ते नऊ ऋषी, त्यांना काय आपण म्हणतो नवनाथ, त्या नवनाथांच्या एकाने ज्यावेळेस चलो मच्छिंद्र गोरख आया, हे जे आहे गोरख घेऊन आले मच्छिंद्रनाथांकडं. सोन्याची वीट होती ह्याच्यामध्ये त्यांच्या झोळीमध्ये आणि ते इतके जपत होते झोळीला. त्या मैनावतीकडनं राणीकडनं आल्यावर आणि सारखं त्या झोळीला जपायचे. आणि मग हा कळत नाही गोरखनाथांना की हा काय प्रकार आहे, एवढं काय जपताय. मग ते स्नानाला नदीत उतरल्यावर ते बघतात तर त्यांच्यात आत सोन्याची वीट असते म्हणून ते फेकतात ती लांब. आणि मग झोळी हलकी लागल्यावर म्हणतात अरे, आणि मग तिथं का बाळगली होती तुम्ही, काय गरज काय. म्हणजे कुसंग, त्या मैनावतीच्या संघाने त्यांनी स्वतःची साधना थोडीफार विसरली किंवा स्वतःचं प्रचंड मोठेपण विसरले मच्छिंद्रनाथ. आणि मग गोरक्षनाथ म्हणतात गरज काय. ते म्हणतात अरे मला त्याच्या ह्याने अनेकांना भोजन घालायचं होतं, मला देवतांना ऋषी मुनींना सगळ्यांना आमंत्रण द्यायचं होतं आणि खूप मोठं भंडारा घालायचा होता. ते म्हणतात त्याला ती सोन्याची वीट काय करायची सोन्याला. आणि मध्ये ह्या क्रियायोगाद्वारे सुवर्ण कण जे सूर्याच्या किरणांमधनं येतात त्यांना अलिप्त करून त्या डोंगरावर ते म्हणजे एकत्रित केले आणि म्हणले हे बघा हा तो डोंगर पूर्ण सोन्याचा आहे, तुम्हाला गरज काय, तर किती घालताय भंडारे तेवढे घाला. आणि मग सर्वांना आमंत्रण देऊन भरपूर मोठा भंडारा घातला. पण क्रियायोगाने अशा अद्भुत गोष्टी घडू शकतात, अद्भुत. ते सर्व त्याच्यात सांगितलंय. तर त्या क्रियायोगाबद्दल काय, हा प्रश्न आता उद्धवजींना पडला आहे. त्याचं वर्णन देव करतायत. हा क्रियायोग सर्वप्रथम आपल्या मुखातून निघाला होता. आपणाकडून ग्रहण करून ब्रह्माजींनी आपला पुत्र भृगू आदी महर्षींना दिला होता तो क्रियायोग. आणि मग भगवान शंकरांनी आपली अर्धांगिनी भगवती पार्वतीला उपदेश केला. मर्यादा रक्षक प्रभू हा क्रियायोग ब्राह्मण, क्षत्रिय, आदिवर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थादी आश्रम यांच्यासाठी पण परम कल्याणकारी आहे असे समजले पाहिजे की स्त्री क्षुद्रादीसाठी पण सर्वश्रेष्ठ साधना क्रियायोगाची आहे. कमलनयन श्यामसुंदर, आपण शंकरादी जगदीश्वरांचे पण ईश्वर आहात. मी आपल्या चरणीचा प्रेमी भक्त आहे. आपण कृपा करून हा कर्मबंधनातून मुक्त करणारा विधी मला सांगावा. आता देव त्याप्रमाणे त्यांना सांगतायत. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत उद्धवजी, कर्मकांडांचा इतका विस्तार आहे की त्यास सीमा नाही. आणि हे जे सांगतायत हे थोडक्यात कर्मकांडातलं आहे असं देव म्हणतायत. आणि म्हणून मी त्याचे थोडक्यात विधीपूर्वक वर्णन करतो. आता माझ्या पूजेच्या 3 पद्धती आहेत. एक वैदिक, तांत्रिक आणि मिश्रित. त्यातली ही जी तांत्रिक पद्धत आहे तो क्रियायोगाचा भाग येतो. आणि तांत्रिकमध्ये सुद्धा असं म्हणजे एकूण जो क्रियायोग आपण पाहिलेला आहे त्याच्यात असं मला वाटतंय, आता ह्याच्यात सांगतायत देव, मी माझ्या भक्ताला जे अनुकूल वाटेल ती त्याने स्वीकारावे. प्रथम आपल्या अधिकारानुसार शास्त्रोक्त विधीने वेळेवर यज्ञोपवीत संस्काराद्वारे संपन्न व्हावे व द्विजत्व प्राप्त करावे. म्हणजे त्याला फक्त ब्राह्मण असं नाही, यज्ञोपवीत संस्कार वैश्य शूद्र सगळ्यांना आहेत. वैश्य आणि क्षत्रिय
सगळ्यांना आहेत, फक्त शूद्र सोडून. नंतर श्रद्धा भक्तीसह त्याने कशा प्रकारे माझी पूजा करावी ते मी तुला सांगतो. आणि मग ते देव सांगतायत की सर्वात प्रथम त्याने भक्तिपूर्वक निष्कपट भावाने आपले पिता एवं गुरु जे कोणी आराध्य स्थान असेल त्यांना पूजा सामुग्रीने मूर्तीत, वेदीत, अग्नीत, सूर्यात, हृदयात, पाण्यात किंवा ब्राह्मणात कोणत्याही प्रकारे आराधना करावी. उपासकाने सकाळी प्रथम दात घासून झाल्यावर शरीरशुद्धीसाठी स्नान करावे आणि मग वैदिक व तांत्रिक दोन्ही प्रकारच्या मंत्रांनी माती व भस्म लावून पुन्हा पुन्हा स्नान करावे. परम सद्गुरू श्री गजानन महाराज सुद्धा नित्य स्नान जे करायचे, आपल्याला स्नान करताना साबण हे प्रामुख्याने म्हणजे आपल्या शरीरशुद्धीचं माध्यम समजतो आपण, पण श्री साबण लावल्यावर त्याच्यानंतर भस्म लावून स्नान करायचे, म्हणजे ते अपवित्र आहे असं थोडक्यात. आणि भस्माशिवाय त्यांचं स्नान व्हायचंच नाही. त्यानंतर वेदोक्त संध्या वंदनादी नित्यकर्म केले पाहिजे. त्यानंतर माझ्या आराधनेचा सुदृढ संकल्प करून वैदिक व तांत्रिक विधीच्या कर्मबंधनातून सोडवणूक करणाऱ्या माझी पूजा करावी. आता पूजाविधीसुद्धा एक त्याच्या उपासनेचा भाग. क्रियायुगातले जे वैदिक, तांत्रिक आणि दोन्ही मिळून असे जे त्यांनी प्रकार सांगितले, त्याच्यात ते एकदा काय म्हणतो आपण, पूजा करायची हे झाल्यावर कशा प्रकारच्या मूर्तीची पूजा करावी हाही प्रश्न साधकाच्या मनात येईल. म्हणून देव सांगतायत की माझी शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच सैकती मनोमयी मणेमयी प्रतिमाष्ट विधा स्मृता. माझ्या 8 प्रकारच्या मूर्तीचं विधान केलं आहे. एक दगडाची, लाकडाची, धातूची, मातीची, चंदनाची, चित्राची, वाळूची आणि मनोमय अशा 8 मूर्ती स्थापल्या जातात. त्यातल्यात काही अचल असतात, काही चल असतात आणि काही मूर्त स्वरूपात दिसत नाहीत. मनोमय मूर्ती जशी ती मनातच असते. तर अशा 8 प्रकारच्या मूर्ती आहेत. चलाचलेती द्विविधा प्रतिष्ठा जीवमंदिरम उद्वासा वाहने नतः स्थिरा या मुद्धवार्चने. चल आणि अचल भेदाने 2 प्रकारच्या प्रतिमाच माझ्या भगवंताचे मंदिर आहेत, तिथं असतात. बुद्धजी, अचल प्रतिमेच्या पूजनात दररोज आवाहन आणि विसर्जनाची गरज नसते. फक्त माती, वाळू ह्याचं अहिल्यादेवी होळकर नित्य सहस्त्र वालुकामय शिवप्रतिमा बनवायच्या आणि रोज तेवढ्याच त्या शिवप्रतिमांचं पूजन करायच्या. पहिल्यांदा आवाहन करायच्या, पूजन करायच्या, विसर्जन करायच्या. हे 1000 मूर्ती रोजच्या रोज आजही तिथं तो नियम चालू आहे, आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या राजमहालात जिथं शिवमंदिर आहे ते नर्मदेकाठी खूप अद्भुत आहे सगळं. हे सांगतायत की चलप्रतिमांबाबत विकल्प आहेत, भले करू देत अथवा न करू देत, पण वाळूमुळे प्रतिमेचे आवाहन विसर्जन केलेच पाहिजे. माती, चंदन, चित्रास स्नान करू नये, पण फक्त मार्जन करावं, थोडंसं पाणी शिंपडायचं. परंतु बाकी सर्वांना स्नान घालणे गरजेचे आहे. प्रसिद्ध पदार्थांनी प्रतिमेत माझी पूजा होते, परंतु जे निष्काम भक्त आहेत ते अनायासच प्राप्त पदार्थाने व भावनेने हृदयात माझी पूजा करतात. म्हणजे मनानेच मानसपूजा ही खूप श्रेष्ठ आहे, पण ती नित्य आवश्यक आहे. उद्धवजी, स्नान, वस्त्र, आभूषण आदी तर पाषाण अथवा धातू प्रतिमा पूजनात शक्य आहे. वाळूची मूर्ती अथवा मातीची मूर्ती पूजन करायची असेल तर मंत्रांच्या द्वारे अंग व त्यांच्या प्रधान देवतांची यथास्थान पूजा करावी. आणि मग अग्नीची पूजा करायची असेल तर तूप मिश्रित हवन सामुग्रीने आहुती द्यावी. सूर्याला प्रतीक मानून केलेल्या उपासनेत अर्घ्यदान व उपाख्यानच प्रिय होय. पाण्यात तर्पणादीने माझी उपासना करावी. जर कोणी भक्त प्रेमाने जल अर्पण करतो तर त्याच्या श्रद्धेने माझ्याकडून ते स्वीकारले जाते. म्हणजे ते तो किती सश्रद्ध आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे
पण ह्याशिवाय जर कोणी अभक्त मला भरपूर महागड्या वस्तूंनी सामुग्रीनी पूजा करेल आणि त्या मला समर्पित करेल तरीही मी त्याने संतुष्ट होणार नाही, कारण तो अभक्त असतो. ते काहीतरी करायचं टाकायचं म्हणून त्याने ते अशा पद्धतीने केलेलं असतं. मग ते निश्चितच त्यांनी प्रसन्न होणार नाही, देव सांगतायत. अन्यथा मी फक्त जलाने सुद्धा प्रसन्न होतो. आणि जे मला गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे अत्यंत भक्तीने समर्पित करतात, त्या समर्पणाबद्दल तर काय बोलावे. म्हणजे ते मला खूप प्रिय आहे, मला प्रसन्नता देतं असं देव सांगतायत. उपासकाने प्रथम पूजा सामुग्री एकत्र करावी, मग पूर्वेकडे अग्रतोंड करून कुश पसरावे व पूर्व किंवा उत्तरेस तोंड म्हणजे कुशाचं तोंड, आणि मग पूर्व किंवा उत्तरेला तोंड करून त्या कुशासनावर आपण बसावं. अचल प्रतिमा असेल तर प्रतिमेच्या समोर बसावं. प्रथम विधीपूर्वक अंगन्यास, म्हणजे हे जसं अग्निहोत्राच्या बाबतीत खूप लोक विचारतात की आम्ही तोंड कुठं करायचं आणि कसं बसायचं. तर शक्य असेल तर आपण हेच सांगतो त्यांना की शक्य असेल तर सकाळी पूर्वेकडं तोंड करा, संध्याकाळी पश्चिमेकडं तोंड करा, आणि नसेल तर श्रीजी सांगितलं एका अग्निसन्मुख तुम्ही आहात ना, मग बस दिशा कोणचीही असू दे तुम्ही तिकडे बघू नका, आपण फक्त अग्निसन्मुख आहे हे बघायचं. तेच इथं देव सांगतायत की फक्त प्रतिमेच्या सन्मुख बसा. आणि जर अचल प्रतिमा असेल तर विधीपूर्वक अंगन्यास, करन्यास करावा, नंतर मूर्तीत मंत्रन्यास करावा, नंतर पूर्व सामुग्री म्हणजे काही निर्माल्य वगैरे असेल तर ते काढून टाकावं. पाण्याने भरलेला कलश प्रोक्षण पत्रांची गंध पुष्पादींनी पहिल्यांदा प्रोक्षण, ज्यांनी स्नान घालायला देवाला तांबे आणलाय त्याची पहिल्या त्या पाण्याची करून घ्यायची, त्याला गंध पुष्प वगैरे अर्पण करायचं, आणि मग त्या पूजा सामुग्रीनी त्या मूर्तीवर अभिषेक करायचा. पाद्य, अर्घ्य, आचमन वगैरे व्यवस्थित करून घेऊन मग यथासांग पूजा करायची. मग पुष्प, गंध, माळा हे सगळं समर्पित करायचं. आणि पूजा करणाऱ्याने तिन्ही पात्रांना क्रमशः म्हणजे जी आपण घेतलेली असतात पाण्याला किंवा ह्याला, त्याच्यात त्यांनी सांगितलं की तीळ, कुश, मोहरी, दुर्वा असं पात्र म्हणजे घेऊन त्या पात्रात पाण्यात टाकावं. आणि हृदय मंत्र, शिखामंत्र आणि शिरोमंत्र अशांनी ते अभिमंत्रित करावे व शेवटी तिघांना गायत्री मंत्राने अभिमंत्रित करावे. पाणी म्हणजे स्नान घालावं. प्राणायामाने प्राणवायू भावनांद्वारे शरीर स्वस्थ, अग्नी शुद्ध झाल्यावर हृदयात परम सूक्ष्म आणि श्रेष्ठ दीपक शिखे समान माझे जीवन, त्याचं म्हणजे हृदयांतरे आम्ही परमेश्वर बघत ध्यान करावं. अगदी सूक्ष्म रूपात जे काही आपल्याला कणभर दिसतं किंवा नुसता अंधार दिसला तरी असा काहीतरी कण कधीतरी दिसेल या अपेक्षेत भगवंताची आराधना करावी. उद्धवजी म्हणजे देव इतक्या व्यवस्थित सर्व सांगतायत की आता माझी पूजा झाली तर अजून मी कशाने प्रसन्न होतो, तर माझे जे अष्टदिक्पाल आहेत किंवा माझी जी आयुध आहेत त्या सगळ्यांची पूजा ज्यावेळेस अशा प्रकारची पूजा केली जाते, मूर्तीपूजा किंवा तांत्रिक पूजा, वैदिक पूजा, तर त्यावेळेस ते करायला पाहिजे. देव म्हणतात सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, कौमोदकी गदा, खड्ग, बाण, धनुष्य, हल, मुसळ या 8 आयुधांची पूजा 8 दिशांना करावी. एकेका दिशेला एक एक ठेवले हे कल्पना करून त्याप्रमाणे ते करावं. त्याशिवाय कौस्तुभमणी, वैजयंतीमाला, श्रीवत्स लांछन ह्या चिन्हांची पण वक्षस्थली पूजा करावी. आणि मग देवाला आता पार्षद हे झाले 8 आयुध त्याची. आता पार्षदही देवाला तेवढेच प्रिय आहेत. मग पाष्ट कोण, नंद सुनंद, चंड प्रचंड, बल महाबल, कुमुदेक्षण असे हे त्याचे 8 पार्षद आहेत. त्यांना 8 दिशांना त्यांना ठेवावं आणि त्यांची मनाने पूजा करावी किंवा त्या दिशांना एक एक फूल समर्पित करावं आणि पूजा केली समजावं. तोंडाने मंत्र म्हणावे. हे सर्व म्हणत असताना मंत्र
ओम सहस्त्रशीर्षा पुरुषः पुरुष सूक्ताचं म्हणावं ते सांगितलेलं आहे. आणि त्याशिवाय समोर गरुडाचं स्थान, त्याला त्याची पूजा करावी. दुर्गा, विनायक, व्यास, विश्वक्सेन चारू कोणांना स्थापन करून करावे. प्रिय उद्धवा, जर सामर्थ्य असेल तर दररोज चंदन, खस, कापूर, केशर आदी सुगंधित वस्तूद्वारे मला स्नान घालावं. म्हणजे त्या पाण्यात केशर टाकावं, चंदन टाकावं आणि आपण भगवंताला स्नान घालतो हा भाव यायला पाहिजे. तो भाव फार महत्त्वाचा आहे आणि त्याला स्नान घालावं. पुंडरीकाक्ष इत्यादी जितम ते पुंडरीकाक्ष असे मंत्र तोंडाळी म्हणावे. सहस्त्रशीर्षा पुरुषः असं म्हणून पुरुषसूक्त म्हणावं. इंद्र, नरो, नेमाधिपा हवन इत्यादी मंत्रांनी सामगायन करून पाठ करावा. म्हणजे हर प्रकारे देव सांगतात की कसं वागायला पाहिजे आणि कसं पूजा करायला पाहिजे की जी मला प्रिय असेल. माझ्या भक्ताने वस्त्र, यज्ञोपवीत, आभूषण, पत्री, माला, गंध, चंदनादी प्रेमपूर्वक यथावत पूजा मला समर्पित करून पूजा करावी. माझा शृंगार व्यवस्थित करावा. उपासकेने श्रद्धेने मला पाद्य, आचमन, चंदन, पुष्पाक्षता, धूपदीप समर्पित करावे. म्हणजे देवाला कुठलंही काहीतरी चालते असं म्हणून चालत नाही. मला सगळं साग्र संगीत समर्पित करा. एकदा पूजा करायची ठरली आहे ना तर व्यवस्थित नैवेद्य करून मला नैवेद्य दाखवा, पूजा करा, मंत्र म्हणा आणि सर्व बाजू भगवंत कुठंही काही कमी ठेवा असं म्हणत नाही आहेत. व्यवस्थित सर्व करायचं सांगतायत. आणि समर्पणासाठी देव म्हणजे काय काय समर्पित करा हे सांगताना तर म्हणजे वस्त्र, अलंकार वगैरे हे तर सगळं आहेच. गंध, अक्षदा, फुलं हे सांगितलंय. पण जर नैवेद्याला काय काय घालायचंय तर ते सांगताना देव सांगतायत गूळ, खीर, तूप, पुरी, पोहे, मोदक, लाडू, हलवा, दही, डाळ अशा विविध पक्वानांनी सजवून नैवेद्य म्हणजे ताट सजवून नैवेद्य दाखवायचा आहे. भोग लावावे आणि रोज विशेषतः पर्व काळात नाच गाण्याचे कार्यक्रम करावे असं स्वतः देवांनी सांगितले. उद्धवजी, त्यानंतर पूजेनंतर शास्त्रोक्त विधीने बनलेल्या कुंडात अग्नीची स्थापना करावी. ते कुंड मेखला, गर्त, वेदीने शोभायमान असावे. त्यात हाताच्या हवेने अग्नी प्रज्वलित करून परिसमूहन अर्थात ते एकत्र करावे आणि वेदीच्या चारी बाजूला कुशकुंडिका म्हणजे चारी बाजूला कुश अंतरावं, त्यावर पाणी टाकावं आणि म्हणजे नुसतं प्रोक्षण करतो तसं. नंतर विधीपूर्वक समिधांचे आराधनारूप अग्नीच्या उत्तर भागात होमोपयोगी सामुग्री ठेवावी. म्हणजे हे हवन करावं आणि प्रोक्षण पात्रातील पाण्याने प्रोक्षण करावे. नंतर अग्नीमध्ये माझेच ध्यान करावे. माझी मूर्ती तापलेल्या सोन्याप्रमाणे दमदम दमकत आहे असं समजावं. म्हणजे जसा ज्वाळा हलतील ती माझी मूर्तीची, माझ्या प्रतिमेची कल्पना करावी. रोमरोमात शांती वर्षाव होत असं समजावं. लांब विशाल भुजा आहेत. तो अग्नी म्हणजे प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म विराजमान आहेत. कमल केशराप्रमाणे पिवळे वस्त्र फडकत आहे असं म्हणजे कल्पित करावं. डोक्यावर मुकुट, कंगन, कमरेत कमरपट्टा, बाजूबंद, वक्षस्थळी श्रीवत्स झगमगत आहे म्हणावं. गळ्यात कौस्तुभ मणी चमकतोय, गुडघ्यापर्यंत वनमाला. हे सगळं यज्ञातल्या अग्नीमध्ये आपण कल्पित करायचंय. म्हणजे ज्यावेळेस मूर्तीत तर करतोच, पण ज्यावेळेस आता हे यज्ञाचं सुरू झालंय, ज्या मूर्ती आहेत त्याच्यात हे सर्व अलंकार वगैरे घालू शकतात. फक्त लाकडाच्या, दगडाच्या अशा मूर्तींना, ज्या अचल आहेत त्या मूर्तींना ते घालायचं. ज्या चल आहेत, माती वगैरे, त्यांना हे एवढे सगळे अलंकार घालायचे नाहीत. हे झालं मूर्तींना. तसंच हे सर्व अग्नीला कल्पित करायचंय. असं अग्नीत हा परमेश्वर उपस्थित आहे. यज्ञवै विष्णू आपण जे म्हणतो ते विष्णुरूप प्रकट झालंय आणि त्याचं ते प्रचंड ज्या ज्वाळा आहेत त्या ज्वाळांमध्ये त्यांच्या ज्या पिवळ्या धमक हे आहे
ज्वाळेचा रंग, ते माझं वस्त्र समजावं, पिवळे वस्त्र फडकत आहे असं समजावं. म्हणजे डोक्यावर मुकुट आहे, सगळी आपण कल्पना करावी सांगितलंय. अग्नीत माझ्या या रूपाचे ध्यान करावे. ध्यायन न भ्यर्च दारुणी हविष्याभिर्घृतानीच प्रास्याज्य भागा वाघावरो दत्वा चाज्य लुप्त हवी. म्हणजे हवन करताना काय करायला पाहिजे, म्हणजे आता हे आपल्याला साधारण बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण संकष्टीला पण साळीच्या लाह्या, दुर्वा या सगळ्या गाईच्या तुपात भिजवून हवन म्हणजे यज्ञाग्नीत टाकत असतो. तेच देव इथं सांगतायत, अग्नीत माझ्या रूपाचे ध्यान करावे, पूजा करावी, नंतर वाळलेल्या समिधा किंवा म्हणजे त्या काष्ठ त्या तुपात बुडवून आहुती द्यावी. आज्य भाग व आघार नामक 2-2 आहुतींनी हवन करावे आणि नंतर तुपात भिजवून अन्य सामुग्रीने हवन करावे. म्हणजे जसं लक्ष्मीला हवन करताना कमळाच्या बिया किंवा तुपाने असंच आपण हवन करतो. दुर्वानी गणेशाचं हवन करतो. साळीच्या लाह्यांनी पण गणेशाला हवन करतो. तसं या विष्णूच्या हवनाचे सामुग्री बरीच सांगितलेली आहे. तर हे ज्याच्या देवतांना जे अभिप्रेत आहेत, आवडतं त्यांचं जे सांगितलं गेलं आहे हवन सामुग्री त्यांच्या त्या मंत्रांमध्ये आहे, तसं त्याच्या अनुसरून ते हवन करतात. त्यानंतर आपल्या इष्ट मंत्राने अथवा ओम नमो नारायणाया या अष्टाक्षर मंत्राने अथवा पुरुष सूक्ताच्या 16 श्लोकांनी हवन करावे. म्हणजे ओम सहस्त्र शीर्षा ओम सुरुवातीला लावायचं. सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद सभूमिं विश्वतो हृत्वा त्यात दशांगुलम स्वाहा असं प्रत्येक 16 मंत्रांना असं करायचं आणि स्वाहा म्हणून त्या 16 मंत्रांचं हवन करायचं. बुद्धिमान पुरुषाने धर्मादी देवतांसाठी पण विधिवत मंत्रांनी हवन करावे व स्विष्टकृत आहुती पण द्यावी. अशा प्रकारे अग्नीत अंतर्यामी रूपाने स्थित भगवंताची म्हणजे माझी पूजा करून मला नमस्कार करावा. कारण अग्न्यांतर्यामी देव आहे. हेही देव कुठंही मूर्तीपूजेच्या शिवाय मुख्य हे केलं पाहिजे हे देव सांगतायत. नंद सुनंदादी पार्षदांच्या 8 दिशांना हवन कर्म अंग बली द्यावा. त्यानंतर प्रतिमेच्या सम्मुख बसून परब्रह्म स्वरूप भगवानाचे ओम नमो नारायणाय म्हणून जप करत ध्यान करावे. त्यानंतर भगवंतास आचमन करावे, त्यांचा प्रसाद घ्यावा व विक्षोक सेनास निवेदन करावा तो प्रसाद. त्यानंतर आपल्या इष्ट देवाच्या सेवेत तांबुलादी मुखवास उपस्थित करावा, पुष्पांजली समर्पित करावी, माझ्या लीला गाव्या. प्राचीन ऋषींनी अथवा सध्याच्या म्हणजे संत महंतांनी केलेली स्तवने स्तोत्रे याने माझी स्तुती करावी, प्रार्थना करावी व भगवान माझ्यावर प्रसन्न व्हावे असे आणि कृपा प्रसादाचा वर्षाव करावा असे म्हणत साष्टांग दंडवत घालावे. आपले मस्तक माझ्या चरणांवर ठेवावे. दोन्ही हातांनी माझे दोन्ही चरण धरावे. डाव्या हाताने डावा पाय, उजव्या हाताने उजवा पाय पकडून म्हणावे, भगवन या संसार सागरात मी डुबलोय. मृत्यूरूपी मगर मच्छ माझा पिच्छा करतायत. मी भिवून आपणाला शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करा. म्हणजे काय प्रार्थना करायचे इथपर्यंत देव सांगतायत उद्धवाला, म्हणजे आपल्यालाच थोडक्यात. अशा प्रकारे स्तुती करून मला समर्पण केलेली माला आदराने मस्तकी धारण करावी आणि मी दिलेला प्रसाद असं त्याला समजावं. आणि जर विसर्जन करायचे असेल तर असे समजावे की प्रतिमेतून एक दिव्य ज्योती आली आहे आणि ती आपल्यात प्रवेश करती झाली आहे आणि त्या ज्योतीत आपण लीन होऊन आपण ते आता त्या मूर्तीचं विसर्जन करावं. उद्धवजी, प्रतिमादित जेव्हा ज्यात श्रद्धा बसेल तेथे पूजा करावी. कारण मी सर्वात्मा आहे, सर्व प्राण्यात आहे, सर्वांच्या हृदयात आहे. उद्धवजी, जो माणूस वैदिक व तांत्रिक क्रियायोगाद्वारे उपासनेद्वारे माझी पूजा करतो, म्हणजे वैदिक आणि तांत्रिक उपासनेलाच म्हणजे क्रियायोग म्हटलं इथं, तो ह्या लोकी परलोकी माझ्याकडून अभिप्स सिद्धी म्हणजे मनात अंतर्मनात ज्या इच्छित आहेत त्या सिद्धी प्राप्त करतो.
जर शक्ती असेल तर उपासकाने सुंदर सुदृढ मंदिर बनवावे, त्यात प्रतिमा स्थापावी, सुंदर फुलांच्या सोयीसाठी बगीचे लावावे. आपण बघतो कोकणामध्ये सगळ्या मंदिरांच्या जवळ पाणवठे आहेत, काही ना काहीतरी स्नानाची सोय आहे, म्हणजे तळी बांधलेली आहेत. तर इथं त्यांनी सांगितलंय की नित्य पूजेसाठी म्हणजे फुलं तर लावावीच, पण पाण्याची सोय करावी. पर्व यात्रा उत्सवांची व्यवस्था करावी. जे लोक पर्व उत्सव रोजची सतत चालण्यासाठी शेत बाजार नगर गाव माझ्या नावावर करतो, त्यास माझ्यासारखे ऐश्वर्य प्राप्त होते. खूप सुंदररित्या हे सर्व सांगण्यात आलेले आहे देवाकडनं, की मी माझ्याच प्रित्यर्थ जर तुम्ही काही दिलं तर ते सगळं माझं ऐश्वर्य पण तुम्हाला प्राप्त होतं. माझ्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी पृथ्वीचे एकछत्र राज्य, मंदिर निर्माण केल्याने त्रिलोकीचे राज्य, पूजादी व्यवस्थापनेसाठी ब्रह्मलोक व तिन्हीद्वारे माझी समानता प्राप्त होते. जे लोक अशा कामात सहाय्यता करतात, प्रेरणा देतात, अनुमोदन करतात, त्यांना पण उत्तम फळ मिळते, समानतेने फळ भोगायला मिळते. जर त्यांचा जास्त सहभाग असेल तर फळ तेवढेच जास्त मिळते. जर एखादा निष्काम भावनेने असे करत असेल तर त्याला माझा भक्तियोग प्राप्त होतो आणि त्या निरपेक्ष भक्तियोगाद्वारे तो स्वयं मला प्राप्त करतो. अत्यंत सुरेख असं भगवंतानी क्रियायोगाचं, म्हणजे ज्याला मूर्तीत पूजा करायची आहे किंवा हवनाने पूजा करायची आहे त्यांच्यासाठी हा सर्व उपद्व्याप उद्धवाला सांगितलेला आहे. सर्व सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती. नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यताया. समयं समर्घताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम